आदित्य ठाकरे उपस्थित असणारी बैठक एकनाथ शिंदे यांनी मात्र टाळली आहे। बैठकीसाठी ते दालनापर्यंत गेले पण आतमध्ये काही गेले नाहीत। विधानसभा अध्यक्षांनी ही मुंबईतल्या रस्त्यांप्रश्नी बैठक बोलावली। सभागृहामध्ये कामकाज आहे असं सांगून एकनाथ शिंदेंनी या बैठकीला दांडी मारली आहे। शिंदेंच्या कामकाजाची अध्यक्ष नार्वेकर यांनीच माहिती दिली। आदित्य ठाकरेंसोबत वरुण सरदेसाई आणि मुंबईमधले काही आमदार सुद्धा होते। कोटी रुपयांच्या रस्ते काँक्रिटीकरणाच्या मुद्द्यावरती ही बैठक बोलावण्यात आली होती। रस्ते काँक्रिटीकरणामध्ये भ्रष्टाचार झाला असा आरोप वारंवार आदित्य ठाकरे यांनी केलाय। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। अभिषेक, खरं तर वाट बघत होते सगळेजण, कारण आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई हे सगळे होते आणि एकनाथ शिंदे आदित्य ठाकरे हे समोरासमोर येतील, काय नेमकं बोलणं होईल, बैठकीत काय होईल याची उत्सुकता होती। मात्र एकनाथ शिंदेंनी सभागृहामध्ये काम आहे असं कारण दिलंय। नक्कीच या अगोदर जर का पाहायचं तर डीपीटीसीची बैठक होती, मुंबई जिल्हा नियोजन समितीची बैठक होती, त्याला देखील कुठेतरी आदित्य ठाकरे यांनी टाळल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। एकूणच ती देखील बैठक ही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आपल्याला होताना पाहायला मिळालेली होती आणि तशाच प्रकारे दुसरी ही बैठक म्हणावं लागेल जी आपल्याला एकनाथ शिंदे यांच्याकडनं टाळण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। एकनाथ शिंदे हे स्वतः बैठक जिथं होणार होती कॅबिनेट हॉलच्या सभागृहाच्या तिथपर्यंत आले होते, मात्र ते कॅबिनेट हॉलमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळाले नाहीत। सगळे आमदार तिथं उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। विधानसभा अध्यक्ष तोपर्यंत आलेले नव्हते, मात्र एकूणच विधानसभा अध्यक्ष न आल्यामुळे कुठंतरी एकनाथ शिंदे यांनी तोपर्यंत थांबणं टाळलं आणि त्यानंतर एकूणच ते आपल्याला बाहेर माघारी फिरताना देखील पाहायला मिळाली। एकूणच एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे आमने सामने येणारी ही पहिली बैठक आहे असं आपल्याला वाटत होतं, मात्र एकूणच ही बैठक एकनाथ शिंदे यांनी टाळली आहे का असा देखील प्रश्न सध्याला निर्माण होतोय। तर एकूणच विधानसभा अध्यक्षांकडनं देखील सांगण्यात आलं त्यांना कुठंतरी कामकाज आहे सभागृहामध्ये, त्यामुळे त्यांनी या बैठकीसाठी येण्याचं आपल्याला टाळल्याचं दिसतंय। अगदी धन्यवाद अभिषेक माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।